काळजाचे ठोके वाढवणारी ही दृश्य आहेत नेपाळमधली। तिबेटच्या सीमेजवळ असलेल्या रसाउआ जिल्ह्यात आलेल्या महापुरानं संपूर्ण नेपाळला हादरवून सोडलेलं आहे। काही क्षणात आलेल्या पाण्याच्या लोंढ्यानं रस्ते, पूल, इमारती आणि माणसं सगळंच वाहून गेलंय। यामध्ये शेकडो लोक बेपत्ता झालेत आणि याच महाप्रलयाची भयंकर परिस्थिती दाखवणारे व्हिडिओ आता समोर येऊ लागलेत। नेपाळमध्ये नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ। नेपाळच्या उत्तरेकडे असलेल्या भागात या नैसर्गिक आपत्तीनं आतापर्यंत शेकडो लोकांचे जीव घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। यामध्ये 105 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे। पाण्याच्या भल्या मोठ्या प्रवाहानं घरं, वाहनं, पूल आणि मोठमोठी बांधकामं पत्त्याच्या बंगल्यासारखी पाडून टाकलेली आहेत। विशेष म्हणजे तिबेटच्या सीमेलगत असलेल्या स्याफ्रू बेसी आणि तिमुरे या भागांना पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे। नेपाळच्या भोटेकोशी नदीच्या पात्रातील पाणी अचानक भयानक पातळीवर वाढल्यानं हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेपाळच्या जलविज्ञान आणि हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार रासुआ जिल्ह्यात स्थानिक पातळीवर मोठा पाऊस झालेला नव्हता, पण तिबेटच्या सीमेवर असलेले हिमतलाव फुटल्यानं तसंच चीन किंवा तिबेटच्या डोंगराळ भागात झालेल्या ढगफुटीमुळे हा सगळा महाप्रलय आलेला आहे। हा पहिला व्हिडिओ पहा। या व्हिडिओत दिसणारी ही इमारत ग्युरोंग पोर्टची आहे। हे चीन आणि नेपाळ सीमेवर तिबेटमध्ये असलेलं एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय भूसीमा शुल्क आणि इमिग्रेशन तपासणी केंद्र आहे। या महाप्रलयात ही इमारत अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे। दुसरा व्हिडिओ आहे चीन नेपाळ सीमेवरच्या रसुआ गडी जवळच्या मित्री पुलाचा। पाण्याचा लोंढा येतो आणि अगदी काही क्षणात हा पूल कागदासारखा वाहून जातोय। तिसरा व्हिडिओ आहे नेपाळच्या उत्तरेकडे असलेल्या रसुआ जिल्ह्यातल्या स्याफ्रू बेसी शहरातल्या भोटेकोशी नदीवर बांधलेल्या पुलाचा। यामध्येही धडधड वाढवणारी दृश्य आहेत। इथंही महाप्रलयानं मोठा हैदोस घातलेला आहे। त्यानंतरचा व्हिडिओ आहे दुथडी भरून वाहणाऱ्या भोटेकोशी नदीचा। या नदीला आलेल्या महाप्रलयानं नुवाकोटमध्ये हाहाकार माजवलाय। यात अनेक घरं वाहून गेलेली आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत आणि अनेक लोक अजूनही बेपत्ता आहेत। व्हिडिओमध्ये राडारोडा मलबा पाण्याच्या प्रवाहात वाहून जाताना दिसतोय आणि यामध्येच शेकडो लोक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। एकूणच तिबेटकडून आलेल्या या महाकाय प्रवाहामुळे नदीकाठचा भाग अगदी काही क्षणात पाण्याखाली गेलाय। धडकी भरवणाऱ्या वेगानं पसरणाऱ्या या भल्या मोठ्या पाण्याचे लोंढे पाहून लोक जीव वाचवून धावताना दिसत होते। आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार पुराच्या प्रचंड प्रवाहामुळे घरं, वाहनं, रस्ते, स्थानिक पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या आहेत। शेकडो नागरिक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची आणि अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू झालेलं आहे। एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर भोटेकोशी आणि त्रिशुली नदीकाठच्या रहिवाशांना तातडीनं सुरक्षित आणि उंच ठिकाणी स्थलांतरित होण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत। सध्या नेपाळ आपत्ती व्यवस्थापन पथकं आणि लष्कर बाधित परिसरामध्ये मदत आणि बचाव कार्य राबवत आहे। तरी एकूण किती नुकसान झालंय, किती लोक बेपत्ता आहेत आणि किती लोकांचे मृत्यू झालेत याची अधिकृत माहिती समोर येण्यासाठी बराच वेळ लागणार आहे। एकूणच नेपाळमध्ये घडलेल्या या सगळ्या परिस्थितीवर आपलं लक्ष असणार आहे। त्यासाठी तुम्ही पाहत रहा लोकमत।